मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025चा दिवस होता. सकाळचे 10 वाजले होते. सोलापूर जिल्ह्यातील सोडबावी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार स्टेशन डायरी पाहत बसले होते. पोलीस ठाण्यात जास्त गर्दी नव्हती. तोच हातात रक्ताळलेला चाकू व अंगावरील रक्ताळलेल्या कपड्यासह एक तरुण ठाणे अंमलदारासमोर येऊन उभा राहिला. त्याची अवस्था पाहून ठाणे अंमलदारांनी काय झालं असे विचारले असता तो म्हणाला, साहेब, न्यू बुधवार पेठ येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे माझी बायको यशोदाचा मी खून केला आहे. ठाणे अंमलदारांनी पोलीस सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्याच्या हातातील चाकू काढून घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली. तेही तातडीने पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्या तरुणाला नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश, वय 50, राहणार हिप्परगा, तालुका जिल्हा सोलापूर असे सांगितले. आपली बायको यशोदा हिचा आपण खून केला आहे असे त्याने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली आणि घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याचे सोपस्कार पार पडले. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी यशोदाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन यशोदाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरांच्या ताब्यात दिला. यशोदा सुहास सिद्धगणेश, वय वर्ष 45, हिच्या खून प्रकरणी तिची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्यांच्याकडे या प्रकरणी चौकशी केली असता तिने सांगितले ती रमाबाई आंबेडकर नगर येथेच यशोदाच्या घराजवळ राहायला आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी 9 वाजता यशोदाच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून ती धावत पळतच तिच्या घरी गेली असता घरामध्ये यशोदाला खाली पाडून तिचा नवरा तिच्यावर चाकूने सपासप वार करत होता. ते पाहून ती ओरडली असता तो तिला म्हणाला, तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर तुम्हालाही खल्लास करेन. यशोदावर अनेक वार करून तो चाकूसह निघून गेला. यशोदा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली होती. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती मृत झाली आहे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सविस्तर माहिती देऊन यशोदाची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याआधीच पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून सखोल चौकशी करून माहिती घ्यावयाची असल्याने त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत सुहासने सविस्तर माहिती सांगत आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुहासने बायको यशोदाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सुहास तुकाराम सिद्धगणेश हा 50 वर्षाचा इसम रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. 23 वर्षापूर्वी त्याने गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. तिचे नाव यशोदा होते. ती सध्या 45 वर्षाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा, तालुका सोलापूर गावात हे कुटुंब राहत होते. 23 वर्षापूर्वी सुहास यशोदाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. सुहास हा मेहनती होता. त्याने रिक्षा चालवून आपला संसार चालवायला सुरुवात केली. या दाम्पत्याला यथावकाश 3 अपत्ये झाली. त्यामध्ये 2 मुले आणि 1 मुलगी आहे. वाढता संसार, वाढता खर्च याला सुहास डगमगला नाही. यशोदाने देखील त्याला आनंदाने साथ दिली. आता हे कुटुंब स्थिर रस्त्यावर आले होते. मुले मोठी होत होती. सारे काही आलबेल चालू होते. घरात टीव्ही आला होता. मोबाईलही जोडीला असल्याने, करमणुकीची साधने घरात उपलब्ध असल्याने यशोदाचा वेळही छान जात होता. टीव्हीवरच्या झगमगाटी मालिकांची तिलाही भुरळ पडली होती. मोबाईलमुळे दूरच्याही जवळ आले होते. गावात आत्तापर्यंत कुणी माहीत नसलेल्या व्यक्तीही आता मोबाईलने जवळ येत होत्या. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली की तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी वारंवार संपर्क करणे सोपे झाले होते. पण अशामुळे काही वाईट गोष्टीही घडून जातात. अनेक वेळा या सततच्या संभाषणामुळे जवळीक वाढू लागते आणि अनैतिक संबंधाची सुरुवात इथूनच होते. अशा गोष्टी सध्या घडू लागल्या आहेत आणि त्यातून खून मारामाऱ्या वाढू लागल्या आहेत. यालाच कलियुगाची सुरुवात झाली म्हणायची की काय? यशोदाकडेही मोबाईल होता. ती आपला वेळ
TV पाहण्यात आणि मोबाईलवर घालवत होती. तिच्या कानाला वारंवार मोबाईल असायचा. कोणाशी तरी हसत खेळत बोलत बसायची. नवऱ्याने हाक मारली तरी तिला कधी कधी ऐकू येत नसायची. आपल्याच नादात असलेल्या यशोदाला संसाराचे भान राहत नव्हते. ती 45 वर्षाची असली तरी 20तल्या नवतर तरुणीसारखी ती आता वागू लागली होती. गेल्या वर्षापासून तिच्यामध्ये झालेला हा बदल सुहासला ठळकपणे दिसू लागला होता. तिच्याविषयी संशय निर्माण होऊ लागल्यानंतर आपण हा संशय घेतो, हा खराच आहे का, की उगीचच आपल्याला असे वाटत असावे, असे विचार आता त्याच्या मनात येऊ लागले होते. त्याने खात्री करून घेण्यासाठी तिच्यावर पाळत ठेवली असता त्याची ती शंका खरी ठरली. ती खरोखरच एका तरुणाच्या नादाला लागली होती. आपल्या बायकोने या वयात आणि मुली मोठी होत असताना असे वागणे योग्य नाही, याचे परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतात असे वाटल्याने सुहासने तिला तुझे जे काही चाललंय ते बंद कर असे निर्वाणचे सांगितले. पण यशोदा ऐकणाऱ्यातली नव्हती. उलट ती सुहासबरोबरच भांडण करू लागली. यशोदाचे सुहासकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. ती आपल्या नव्या प्रेमात रममाण झाल्याने सुहासला म्हणावे तसे शरीर सुखही देण्यात झाली. यातूनच त्याची चिडचिड वाढली. त्याला संसाराची काळजी होती. त्याने तिला वठणीवर आणण्यासाठी मारहाणही करायला सुरुवात केली. यशोदाने मात्र त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुहासला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि तिला मारहाण करायची नाही अशी समज देण्यात आली. यशोदा मात्र आपल्या मनाप्रमाणे वागत राहिली होती. त्यामुळे भांडणे वाढू लागली. आपल्या प्रेमसंबंधात आपला नवरा अडथळा ठरतो हे पाहून यशोदाने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ती रमाबाई आंबेडकर नगर येथे मुलींना घेऊन राहू लागली. सुहासला हे पटले नाही. तो अजूनही तिला सांगत होता की त्या तरुणासोबत संबंध ठेवू नको. त्याला आपल्या मुलाबाळांची काळजी होती. त्यापोटी तो तिला सांगत होता. आपला संसार टिकावा यासाठी यशोदाला त्याने त्या तरुणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच तिच्याशी भांडण करत राहिला. पण तिच्याकडून काहीच सकारात्मक घडत नसल्याने त्याचा राग वाढत गेला. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी तोंडावर आली होती. 2 मुलांना वाऱ्यावर सोडून यशोदा निघून गेल्याने घर पण हरवले होते. तिला समजावून सांगावे, तिला घरी आणावे या उद्देशाने सुहास तिच्या घरी गेला. सुहास घरी येताच यशोदाच्या कपाळावर आठ्या चढल्या. तो समजुतीच्या 4 गोष्टी बोलू लागताच ती त्याला उलट उत्तरे देऊन भांडण करू लागली. त्यावेळी ती चाकूने कांदा कापत होती. कांदा कापत कापतच ती सुहासबरोबर भांडत होती. एका क्षणी तिने त्या चाकूने सुहासवर वार केला. त्यात सुहासला जखमही झाली. वेदना झाल्याने डोक्यातील तिडीक आणखीनच वाढली आणि त्याने तो चाकू तिच्या हातातून हिसकून घेतला आणि तिच्यावर सपासप वार केले. सुरुवात यशोदाने केली होती आणि सुहासने तिचा खून करून भांडण संपवले. एका क्षणी राग डोक्यात गेल्याने सुहासच्या हातून यशोदाचा खून झाला. खरे तर तो तिला समजावण्यासाठी गेला होता, पण त्याच्या हातून तिचा खून झाला होता. सुहासने थोडा वेळ हातात डोके धरून तिथेच बसला. आपल्या हातून गुन्हा घडला. आता पुढे आपल्या पोराबाळांचे काय होणार या विचाराने तो आणखीनच अस्वस्थ झाला. एका क्षणी पळून जावे असेही त्याला वाटत होते, पण पोलीस काही आपल्याला सोडणार नाही याची त्याला खात्री होती. काय होईल ती शिक्षा भोगायची असे त्याने ठरवले आणि तो पोलीस स्टेशनमध्ये रक्ताळलेल्या कपड्याने जाण्यासाठी तिथून बाहेर पडला. त्याने पोलिसांना सगळी घटना सांगितली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.